नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील शहाबंदर गावामध्ये एका 24 वर्षीय युवकाची बसमधून उतरतानाच तलवारीने हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत जिल्हा उप अधीक्षक श्रुती एयस यांनी आज गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मृत युवकाचं नाव महांतेश बुक्कनट्टी, वय 24 असून तो घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला करून हत्या केली. बसवराज आजप्पा बुक्कनट्टी या व्यक्तीने हल्ला केला अशी माहिती उप अधीक्षक श्रुती एनएस यांनी दिली. त्यापुढे म्हणाल्या की ही घटना यमकनमडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलीस उप अधीक्षक श्रुती एनएस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व प्रक्षोभक पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिलाय. गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या मिरवणुका शांततेत पार पडल्याबद्दल सर्व धर्मीय नागरिकांचे आणि बेळगावकरांचे आभार मानत बोरसे यांनी सांगितले की काही जण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पोस्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून 15 कर्मचारी 24 तास सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत. कोणतीही प्रक्षोभक, चुकीची किंवा अफवा पसरवणारी माहिती पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं भान ठेवून समाजात सौहार्द कायम राखणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी, जय किसान भाजी मार्केट पदाधिकारी व विविध शेतकरी संघटनांच्या सदस्यांची महत्वाची बैठक बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. शेतकऱ्यांना कुठेही त्रास होऊ नये याची खबरदारी जिल्हा प्रशासन घेत आहे. लहान व्यापाऱ्यांसाठी एपीएमसीमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने पर्याय सुचवले आहेत. त्यांनी आपली भूमिका आज गुरुवार दिनांक 18 रोजी संध्याकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाला कळवावी असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले. बैठकीला बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, पोलीस आयुक्त भूषण बोरसे तसेच शेतकरी व जय किसान भाजी मार्केटचे पदाधिकारी उपस्थित होते. गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला 5 वर्षांची सक्त मजुरी आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली असून पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी बेळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटलजवळ सीईएन पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये एनडीपीएस अॅक्ट 1985च्या कलम 20B-2B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी समीर लटमन्नावर, वय 36, राहणार धारवाड, याच्याकडून एकूण 1 किलो 22 ग्रॅम सुका गांजा, अंदाजे बाजार मूल्य 1,20,000 रुपये जप्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सेंटर पोलीस निरीक्षक गड्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. द्वितीय जिल्हा आणि सत्र न्यायालय बेळगाव यांनी दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी निकाल देत आरोपीला 5 वर्ष सक्त मजुरी व 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण विशेष म्हणजे 2008 नंतर एनडीपीएस कायद्यान्वये बेळगाव जिल्ह्यात मिळालेली ही पहिलीच शिक्षा आहे. पीएसआय धर्मेंद्र व इतर कर्मचारी एलएस बगनूर, एनएस मुळी, एमडी गडेकर, केबी बळगोंडे, केएस कोंडुस्कर, एसके नाईक, एसएस कामत, आरएस पाटील, एबी बळगोंडे आदी अधिकारींचा या तपासात सहभाग होता. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त बोरसे यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे. बेळगावच्या बीम्स रुग्णालयात रुग्णांकडे गंभीर दुर्लक्षाचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. एक वृद्ध महिला रुग्ण व्हीलचेअर उपलब्ध न झाल्यानं नातेवाईकांनी तिला हातात उचलून वॉर्डमध्ये नेतानाचं दृश्य मोबाईलवर कैद करण्यात आलं असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालंय. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना बीमचे कर्मचारी मदत करत नाहीत असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. व्हीलचेअर नसणं ही व्यवस्थेतील सर्वात मोठी त्रुटी असून यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेमुळे बीम्स प्रशासनाविरोधात जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली असून संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज गुरुवार दिनांक 17 रोजी सकाळी दिल्लीतील इंदिरा भवन सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोपांचा भडीमार केला. मतदार यादीतून दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी मतदारांची नावे मुद्दामहून वगळली जात असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांनी गेल्या काही महिन्यांपासून मत चोरीचा मुद्दा सातत्याने उपस्थित केलाय. बिहारमधील मतदार जागृती यात्रेच्या समारंभात त्यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडण्याची घोषणा केली होती. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा बॉम्ब नसला तरी पुराव्यांचा भक्कम आधार सादर केला. हा हायड्रोजन बॉम्ब नाही, पण आम्ही सत्य समोर आणत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकातील आळंद मतदारसंघात 2023 मधील निवडणुकीत 6018 मतदारांची नावे डिलीट करण्यात आली. विशेषतः यात दलित आणि ओबीसी मतदारांचा समावेश आहे. राहुल यांनी सांगितले की सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि बाहेरील फोन नंबर वापरून मतदार यादीतून नावे हटवण्यात आली. सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने 14 मिनिटात 12 मतदार डिलीट करण्याचे अर्ज भरले, असे त्यांनी पुराव्यासह सादर केले. यामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आलाय. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घेतलेला निर्णय पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा ठरत आहे. यापूर्वीही या धरणामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अशा पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारच्या या निर्णयाने दोन्ही जिल्ह्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या निर्णयामुळे महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील पाणी वाटपाचा वाद पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. जर आवश्यकता भासली तर महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात जाऊन कर्नाटक विरोधात पिटिशन दाखल करेल, असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. त्यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या हक्कावर गदा येऊ देणार नाही. हा विषय राजकीय, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील ठरत आहे. कर्नाटक राज्य सरकारने राज्यातील 3 ते 4 लाखांहून अधिक बीपीएल कार्ड धारकांची कार्डे रद्द करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये आयटी रिटर्न करणारे नागरिक, 4 चाकी गाडी, बंगला व सरकारी नोकरी असलेले नागरिक यांचा समावेश आहे. मात्र आयटी रिटर्न करणाऱ्या सामान्य नागरिकांचे बीपीएल कार्ड रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात बेळगाव जिल्हा रेशन दुकानदार संघटनेने आवाज उठवलाय. सध्या सामान्य नागरिक बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी, शैक्षणिक गरजांसाठी व इतर कारणांनी आयटी रिटर्न्स फाईल करत असतात. त्यामुळे या निकषांवर त्यांचे बीपीएल कार्ड रद्द करणे योग्य नाही, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. सरकारने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही यावेळी संघटनेतर्फे देण्यात आला. सामान्य कुटुंबाचे हित लक्षात घेऊन आयटी रिटर्नवरून बीपीएल कार्ड रद्द न करण्याची मागणी जोर धरत आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते आझादनगर येथे नवीन रस्ते आणि आधुनिक अंडरग्राऊंड ड्रेनेज प्रणालीच्या कामांची सुरुवात करण्यात आली. या कामांचा उद्देश परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा पुरवणे हा आहे. या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार सेठ यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि कामे गुणवत्तेने व वेळेत पूर्ण होतील अशी हमी दिली. नागरिकांनी समाधान व्यक्त करत सांगितले की हे रस्ते आणि ड्रेनेज सुविधांमुळे त्यांचे दैनंदिन जीवन सुलभ होणार असून राहणीमानात लक्षणीय सुधारणा होणार आहे. यावेळी युवा नेते अमान सेठ तसेच इतर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी कामाची पाहणी करून प्रकल्प अंमलबजावणीचा आराखडा तपासला. नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे शहरातील विविध नवरात्र उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची तयारी जोरात सुरू झाली आहे. मंडप उभारणीचे काम वेगाने सुरू असून यंदा अधिकाधिक मंडळांनी भव्य आगमन सोहळ्याचे आयोजन केले आहे. शहर तसेच उपनगरातील 10 पेक्षा अधिक मंडळांनी नवरात्र आगमन सोहळा आयोजित केला असून मंडळांकडून सजावट, आरास, मिरवणुकीची रूपरेषा, देवीची मूर्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रम यावर विशेष लक्ष दिलं जात आहे. बेळगावमध्ये गणेशोत्सव, शिवजयंतीप्रमाणेच नवरात्रोत्सवही भव्यतेने आणि उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे मंडळांकडून 1 महिना आधीच तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदाचा उत्सव नवीन उत्साह, आकर्षक मंडप आणि भव्य कार्यक्रमांसह साजरा होणार अशी माहिती काही मंडळांनी दिली आहे. पोलीस प्रशासन, महापालिका व स्थानिक स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधत हा उत्सव शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्याचा निर्धार मंडळांनी व्यक्त केला आहे.
3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. जगद्गुरु श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी अंगाईत पंचमसाली जगद्गुरु महासंस्थान धर्मक्षेत्र कुडलसंगम यांच्या दिव्य नेतृत्वात रायबाग तालुका पंचमसाली महासभा यांच्या आश्रयाने आणि विविध घटक संघटनांच्या सहकार्याने पंचमसाली प्रतिज्ञा क्रांती यात्रा 20 सप्टेंबर 2025 रोजी भव्य स्वरूपात पार पडणार आहे, अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी दिली. कुडल संगम इष्टलिंग पूजन कार्यक्रम या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर समाजाच्या एकात्मतेसाठी हा कार्यक्रम घेतला जात आहे. रायबाग तालुक्यातील हारुगिरी येथे सकाळी 10 वाजता श्री चन्न वृषभेंद्र लीला मारुप परिसरात प्रतिज्ञा क्रांती यात्रा आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये पंचसेना, युवक शाखा, अॅडव्होकेट परिषदे, विद्यार्थी परिषदे तसेच इतर पंचमसाली संघटनांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. पंचमसाली समाजाच्या हक्कांसाठी एकतेचा आणि समर्पणाचा संदेश देणारा हा उपक्रम असून जिल्ह्यातील सर्व पंचमसाली घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या यात्रेमुळे समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने माजी आमदार संजय पाटील यांच्या वतीने गोमटेश विद्यापीठ परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात लहान विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह प्राप्त झाला. माजी आमदार संजय पाटील यांनी यावेळी सांगितले की देशसेवेबाबत प्रेरणा देणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. कार्यक्रमाचे संयोजन साधन फाउंडेशन व भाजप पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले. जय किसान खासगी भाजी बाजाराचा परवाना रद्द झाल्यानंतर बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची दुसऱ्या दिवशीही मोठी गर्दी पाहायला मिळाली. बुधवारपासून सुरू झालेल्या शेतकऱ्यांच्या माल विक्रीची हीच धार गुरुवारीही कायम राहिली. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकरी आपला भाजीपाला, फळे व अन्य शेतमाल घेऊन सकाळपासूनच एपीएमसीमध्ये दाखल होत होते. व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिल्याने बाजारपेठ गजबजलेली होती. शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बाजार समिती परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे भाव दिसून आले. शासनाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा एपीएमसीमध्ये शेतमाल खरेदी विक्री व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत हे स्पष्ट झाले. म्हादाई जल प्रश्नावर गोवा सरकार गंभीर असून प्रकरणाच्या सुप्रीम कोर्टातील लवकर सुनावणीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच म्हादाई प्रकल्पाचा हवाई सर्वेक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत कर्नाटक सरकारशी पत्रव्यवहार करतील अशी माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. म्हादाई बचाव अभियानाच्या शिष्टमंडळाने गोवा सचिवालयात मुख्यमंत्री डॉक्टर सावंत व जलस्रोत मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती समोर आली. बैठकीत अभियानाचे निमंत्रक निर्मला सावंत, पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक राजेंद्र केरकर आणि सामाजिक कार्यकर्ते प्रज्वल साखरदांडे सहभागी होते. प्राध्यापक केरकर यांनी सांगितले की म्हादाई प्रकरण अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयात चर्चेसाठी येते, मात्र सुनावणी लांबते. त्यामुळे यावर लक्ष केंद्रित करून दिल्लीत नामवंत कायदेतज्ञांचा सल्ला घ्यावा अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व बाबी गांभीर्याने हाताळण्याचे आश्वासन दिले. डीसीसी बँक निवडणुकीत आम्ही बहुमत मिळवणारच, आमचं वर्चस्व निश्चित आहे असा ठाम विश्वास आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केला. गुरुवारी गांधी भवन बेळगाव येथे केएमएफच्या वार्षिक सभेनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की जास्तीत जास्त ठिकाणी बिनविरोध निवड करून आणण्याचा प्रयत्न करू, 12 संचालक पदे जिंकून सत्ताही हस्तगत करू असा त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला.
गोवा, धारवाड, कारवार व बेळगावला जोडणाऱ्या रामनगर बस स्थानकाच्या शौचालय समस्येवर अखेर अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून आज जिल्हाधिकारी, बस स्थानक अधिकाऱ्यांसह अभियंत्यांनी त्या स्थळी भेट देऊन पाहणी केली. रामनगर बस स्थानकावर अनेक दिवसांपासून शौचालय बंद अवस्थेत होते. ड्रेनेज पाईपलाईनमध्ये ब्लॉकेज झाल्याने सांडपाणी निघत नव्हते. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तात्पुरता उपाय म्हणून 2 जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून त्यात ड्रेनेजचे पाणी सोडण्यात येत होते. मात्र त्यामुळे दुर्गंधी पसरून आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छता निर्माण झाली. नागरिकांच्या तक्रारींनंतर धारवाड डिव्हिजनचे अधिकाऱ्यांनी पाहणी करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी रामनगर पोलीस उपनिरीक्षक महंतेश नायक, ग्रामपंचायत पीडीओ अमरीश, अध्यक्ष शिवाजी गोसावी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, महापालिका आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अशोक चौक येथून भव्य मिरवणुकीने झाली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत झांज पथक, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले कलाकार तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विश्वकर्मा समाज बांधवांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्या एकतेचा, श्रमप्रतिष्ठेचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. संपूर्ण शहरात मिरवणुकीदरम्यान उत्साहाचे वातावरण होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भगवान विश्वकर्माचे पूजन केले. सोमवार दिनांक 22 सप्टेंबर ते मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर दरम्यान कर्नाटक सरकारतर्फे सामाजिक, आर्थिक जात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आपल्या वैश्यवानी समाजाला बहिष्काळामध्ये ओबीसीमध्ये समाविष्ट होण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता बेळगावमधील समादेवी गल्ली येथील श्री समादेवी मंगल कार्यालय बेळगाव येथे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील वैश्यवानी समाज प्रमुखांची तसेच समस्त वैश्यवाणी समाजाची तातडीची सर्वसाधारण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला बेळगाव जिल्ह्यातील समस्त वैश्यवाणी समाजातील बंधू भगिनींनी न चुकता उपस्थित राहावे असे आवाहन समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी तसेच कार्यकारिणी मंडळ यांनी केलं आहे. शहरातील विविध ठिकाणी निर्माण झालेले ब्लॅक स्पॉट्स हटवण्यासाठी बेळगाव महानगरपालिका सक्रिय झाली आहे. नवीन ठेकेदाराला शहर स्वच्छतेचा ठेका दिल्यानंतरही कचऱ्याची समस्या कायम आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त शुभा बी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेची विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत अनगोळ रस्त्यावर हरी मंदिरजवळील ब्लॅक स्पॉट हटवून त्या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. शहरातील इतर भागांमध्येही ही मोहीम सुरू आहे. महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याऐवजी तो थेट घंटागाडीला द्यावा, जेणेकरून शहर स्वच्छ व सुंदर राहील. डॉक्टर प्रभाकर कोरे केएलई हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये पहिल्यांदाच पॉलिमर ट्राय मिट्रल व्हॉल्व्हचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. केएलईचे ज्येष्ठ कार्डियक सर्जन डॉक्टर मोहन गान यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी झाली. हा व्हॉल्व्ह मूळ अमेरिकेतील फोल्ड्रेक्स या कंपनीने 2016 मध्ये विकसित केला असून भारतात डॉल्फिन लाईफ सायन्स एलएलपी मार्फत याचे उत्पादन केले जात आहे. स्वदेशी उत्पादनामुळे या अत्याधुनिक व्हॉल्व्हची किंमत परवडणारी असून सामान्य रुग्णांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे या व्हॉल्व्हचे रोपण केल्यानंतर रुग्णाला वर्षभरानंतर रक्त पातळ करणारी औषधे घेण्याची गरज भासत नाही. हे या उपचाराचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. या यशामुळे केएलई रुग्णालयाने हृदयरोग उपचारांच्या क्षेत्रामध्ये एक महत्वाची कामगिरी बजावली असून भविष्यात आणखी अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवा उंचावण्याचा विश्वास रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.